नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि कॉन्सेप्ट थ्रू क्वेश्चन ही जी काही आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली सॉमची, त्यातील आपला तिसरा लेक्चर. ऑलरेडी कॉलम, नॉर्मल स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोन्ही टॉपिकचे क्वेश्चन मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी ते जाऊन पहा. आणि आजचा जो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत SFD आणि BMD. जनरली SFD आणि BMDचे जे काही आपण क्वेश्चन्स पाहिले आजपर्यंत, मग ते डिग्रीला असोत किंवा डिप्लोमाला असोत, हे क्वेश्चन फक्त सॉल्व करण्यासाठी असतात, डायग्राम ड्रॉ करायची. पण थिअरॉटिकल क्वेश्चन म्हटलं का मग मुलांना थोडं बाउन्स जातं. आज आपण अशा प्रकारचे काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत जेणेकरून मुलांना SFD आणि BMDच्या जेवढ्या काही थिअरॉटिकली कन्सेप्ट आहेत, जे काही क्वेश्चनची प्रोबॅबिलिटी जी यायची शक्यता आहे, ते आपण आज सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आणि मागच्या वर्षी आयोगाने 1 ते 2 क्वेश्चन यावर विचारला होता आणि प्रयत्न करूया की जेवढे काही क्वेश्चन्स आपण करू त्याच्यातला क्वेश्चन्स यायचा मॅक्सिमम क्वेश्चन आपल्याला हे यायला पाहिजेत आणि होप सो की यातूनच क्वेश्चन काही येतील. ठीक आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट असणार हा क्वेश्चन, ॲट द पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे काय सर? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इज नथिंग बट द पॉईंट वेअर द बेंडिंग मोमेंट चेंजेस साईन. ठीक आहे. काय म्हटलं मी? बेंडिंग मोमेंट जिथे साईन चेंज करते त्याला काय म्हणतो आपण? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. मग बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम नसतं सर. शेअर फोर्स मॅक्सिमम नाही सर. नन ऑफ द अबव नाही. तर ऑप्शन ए इज करेक्ट. कसं असतं, जेव्हा BMD आपण ड्रॉ करतो, ठीक आहे, आणि जेव्हा ती साईन चेंज करते म्हणजेच काय करते, ती झिरो नाही म्हणू शकत. ती पॉझिटिव्ह लूपमधून जेव्हा निगेटिव्ह लूपला जाते त्याला काय म्हणतो आपण? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. मग झिरोमध्ये कधी? जेव्हा समजा एखाद्या वेळेस बेंडिंग मोमेंट अशा पद्धतीने असते, अशा प्रकारे बेंडिंग मोमेंटची डायग्राम होते, जेव्हा या पॉईंटला झिरो झाली म्हणजे हा पॉईंट तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर झाला अशातला भाग नाही आहे. ज्या पॉईंटला झिरो तर होतेच पण ती तिचं साईन चेंज करते. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. लक्षात ठेवा परत एकदा, बेंडिंग मोमेंट चेंजेस साईन. नेक्स्ट क्वेश्चन, the shear force at any point of the beam is the algebraic sum of. Shear force at any point of the beam is the algebraic sum of all the vertical forces, नाही, all the horizontal forces, नाही, forces on either side of the point. ठीक आहे. and moment of forces on either side of the point. तर काय असतं ते? फोर्सेस ऑन आयदर साईड ऑफ द पॉईंट. ठीक आहे. त्याच्यात दोन्ही साईडला एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. चला, शेअर फोर्स म्हणजे त्याच्या एका आयदर साईडला, म्हणजे एखादा फोर्स जर अप्लाय होत असेल बीमवर, तर इकडचे जे काही फोर्स अप्लाय केले आहेत ते किंवा आणि इकडे किंवा जे काही फोर्स अप्लाय केले आहेत त्यांच्यापैकी एकाची सम असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द मोमेंट डायग्राम फॉर अ कॅन्टिलिव्हर बीम हुज फ्री एंड इज ओके फ्री एंड इज सब्जेक्टेड टू द बेंडिंग मोमेंट. मग बघा, कॅन्टिलिव्हर बीम, जनरली कॅन्टिलिव्हर बीम अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो, फिक्स एंड असणार आहे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं, कॅन्टिलिव्हर बीमचा जेव्हा फ्री एंड सब्जेक्ट केला आपण, ठीक आहे, टू अ बेंडिंग मोमेंट, द मोमेंट डायग्राम ऑफ द कॅन्टिलिव्हर बीम हुज फ्री एंड सब्जेक्ट टू द बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. म्हणजे त्याच्या फ्री एंडला काय केला? एक मोमेंट अप्लाय केली. आणि जेव्हा आता एंडला जेव्हा आपण मोमेंट अप्लाय केली, फोर्स अप्लाय केला का नाही, मग दोन गोष्टी होणार. एक SFD जेव्हा ड्रॉ करतो, SFD जेव्हा ड्रॉ करतो आणि BMD जेव्हा ड्रॉ करतो, तर BMDचा आपण डायरेक्टली विचारात घेऊया. बघा, बेंडिंग मोमेंट डायग्राम जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा तो काय होते, जनरली हा तिचा एक हे वाढतो, इथे मोमेंट अप्लाय होते आणि तीच मोमेंट काय होते, पूर्ण बीमवर येऊन जाते. तो काय होतो आपला? रेक्टँग्युलर सेक्शन होतो. तो काय होतो? रेक्टँग्युलर सेक्शन होतो. ठीक आहे. बघा, केव्हा? जेव्हा मोमेंट अप्लाय होते. मग शेअर फोर्स, मोमेंट अप्लाय केला आहे, फोर्स अप्लाय केलेला नाही आहे, मग शेअर फोर्स काय येणार का? नाही सर. शेअर फोर्स काय होणार? झिरो येणार. ठीक आहे. शेअर फोर्सची डायग्राम येणारच नाही, मोमेंट अप्लाय केली आपण. ठीक आहे. बघा, तर आन्सर इज बी. नेक्स्ट बघा, इफ लोड ॲट द फ्री एंड ऑफ द कॅन्टिलिव्हर बीम इज ग्रॅज्युअली इन्क्रीज, फेल्युअर विल अकर ॲट. ठीक आहे. मग जेव्हा जेव्हा परत कॅन्टिलिव्हर बीम ड्रॉ करतो आणि आपण लोड इकडे अप्लाय केला, लोड इकडे अप्लाय केला कुठे, तर त्याचं हमेशा फेल्युअर हे फक्त फिक्स एंडलाच होतं. ठीक आहे. हमेशा फिक्स एंड. द बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर अ कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड
टू अ बेंडिंग मोमेंट ॲट द एंड द बीम वुड बी. ओके, द बेंडिंग मोमेंट आहे. आता परत कॅन्टिलिव्हर बीम आपला हे केले, कॅन्टिलिव्हर बीम आहे, ठीक आहे. कॅन्टिलिव्हर बीम, आता बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्ट टू द बेंडिंग मोमेंट ॲट द एंड. ओके, परत जेव्हा फ्री एंडला आपण हे करतो, काय करतो, मोमेंट अप्लाय करतो, तेव्हा काय होतं, रेक्टेंग्युलर, म्हणजे मागे क्वेश्चन सेम झाला तर रिपीट झाला इकडे, ठीक आहे. बाकीचं पाहू आपण. जेव्हा शेअर फोर्स अप्लाय करतो, ॲक्च्युली फोर्स अप्लाय करतो, तेव्हा काय होतं ते आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये कव्हर करूया. बघा, इन अ बीम वेअर द शेअर फोर्स इज मॅक्सिमम. लक्षात ठेवा, जिथे शेअर फोर्स मॅक्सिमम असतो द बेंडिंग मोमेंट विल बी. ठीक आहे, जिथे शेअर फोर्स मॅक्सिमम असतो तिथे बेंडिंग मोमेंट काय होते, तर बेंडिंग मोमेंट काय होते, 0 होऊन जाते. ठीक आहे, जिथे शेअर फोर्स मॅक्सिमम होतो, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काय होते, 0 होऊन जाते. ठीक आहे, चला. द बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्ट टू द सेंट्रल पॉईंट लोड विल बी. आता बघा, सिम्पली सपोर्टेड बीम मी ड्रॉ करतो एक. सर इथे सिम्पली सपोर्टेड बीम सेंट्रल लोड लावला आहे. मग पहिले SFD काढूया. सर SFD ड्रॉ करा. SFD ड्रॉ करूया, नो डाऊट. काय होणार SFDमध्ये, हा पॉईंट इथे जाणार, इकडे जाणार, समजा लोड कमी जास्त त्याच्यानुसार इकडे जाणार, बरोबर. परत इकडे त्यांनी काय सांगितलं आहे, BMD ड्रॉ करा सांगितले. BMDमध्ये काय होणार, हा इकडे मोमेंट, याची मोमेंट इकडे, तो काय होणार आपला ट्रायंगल होणार. तो ॲक्च्युली इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, किंवा मग हा फोर्स कसा आहे त्याच्यानुसार तो ट्रायंगलचा शेप पण चेंज होतो. पण हा फोर्स जर ह्या असेल, ठीक आहे. चला, आता बघा, तो काय होतो आपला ट्रायंगल होतो. नेक्स्ट क्वेश्चन, द पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर अकर्स इन. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर अकर्स इन कॅन्टिलिव्हर बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, ओव्हर हँगिंग बीम आणि कंटिन्युअस बीम. तर तो कशामध्ये अकर होतो, नेहमी ओव्हर हँगिंग बीममध्ये असतो. ठीक आहे, इथे तुमचं हे असतं. ओव्हर हँगिंग म्हणजे काय, सपोर्ट इथे राहतात आणि इकडे सपोर्टच्या बाहेर पण जेव्हा लोड अप्लाय होतो किंवा UDL अप्लाय होतो, त्याला काय म्हणतो आपण, जनरली ओव्हर हँगिंग बीम म्हणतो. मग पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कुठे अप्लाय होतो, ओव्हर हँगिंग बीममध्ये असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन L. मी काय म्हणतोय, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन L, ठीक आहे, कॅरीज अ पॉईंट लोड ॲट द सेंटर, देन द शेअर फोर्स डायग्राम. आता मी का मागाशी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं, काय झालं इथे, सेंट्रलला जेव्हा पॉईंट लोड अप्लाय करतो तेव्हा शेअर फोर्स डायग्राम काय होतात, 2 रेक्टँगल तयार होतात सेम शेपचे. कारण बघा, हा जेव्हा लोड अप्लाय होतो ना, तेव्हा हा लोड समजा 10चा आहे, तर इथं रिॲक्शन कितीची लागते, 5ची. इथं रिॲक्शन कितीची लागते, 5ची. मग हा आला वर, इकडे जाणार 5ने, परत बॉटमला 5ने जाणार. म्हणजेच 2 इक्वल अँड अपोजिट रेक्टँगल आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात. हा पॉझिटिव्ह लूपवाला आणि हा निगेटिव्ह लूपवाला. सिंपल ना. चला बघा, नेक्स्ट, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन 10 कॅरिंग अ लोड ऑफ 500 न्यूटन ॲट अ मिड स्पॅन विल हॅव द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. बघा आता किती सोपं आहे. सर सिम्पली सपोर्टेड काय आपण थांबा परत एकदा ड्रॉ करूया. एक सिम्पली सपोर्टेड बीम आपण ड्रॉ केली, SSB म्हणतो तिला. इथे A म्हटलं, इथे B म्हटलं. कितीचा लोड लागला आहे, 500चा. मी काय म्हटलो, जेव्हा लोड 500 आहे तेव्हा रिॲक्शन येते 250, आणि हे डिस्टन्स 10 मीटर आहे. तर जेव्हा BMD ड्रॉ केली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं, सर BMD ही अशी ट्रायंगल असते, म्हणजे हा मॅक्सिमम पॉईंट आपल्याला फाइंड करायचे. मग इथे किती असणार, 5चं डिस्टन्स, आणि इथे कितीचा लोड लागला आहे, 250. मग 250 गुणला 5 केलं तर ते किती होतं, 0 0, 25 5 125, म्हणजे ऑप्शन B इज करेक्ट. ठीक आहे, म्हणजे हे 250 × 5 करायचं, दॅट इज नथिंग बट आवर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. चला, इन प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम द नंबर ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ठीक आहे, मी काय म्हणतो, हा क्वेश्चन आहे ते तुम्ही थोडंसं सर्च करा. प्रॉप कॅन्टिलिव्हर काय असते, आणि त्याच्यामध्ये मग याचा ऑप्शन याचं जे काय आन्सर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून दाखवा मला. ठीक आहे, बघा, इन डबल ओव्हर हँगिंग बीम कॅरिंग UDL थ्रू इट्स लेंथ द नंबर ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आता गंमत बघा, जेव्हा मी UDL हे करतो, काय करतो मी, समजा ही अशी बीम आहे, ह्या बीममध्ये काय आहे,
ओव्हर हँगिंग बीम कॅरिंग युडिएल थ्रू आउट्स लेंथ, पूर्ण लेंथमध्ये काय केलं तिने, युडिएल कव्हर केलं आहे, बरोबर. आणि ओव्हर हँगिंग म्हणजे या सपोर्टच्या बाहेर पण तिच्यावर काय लागलं आहे, लोड लागला आहे, बरोबर. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला किती पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पाहायला मिळतील, तर ते किती असतात बघा. जनरली त्याची जी काय असते SFD BMD असते ना, BMD ती कशी असते जनरली, हा पूर्ण पॉईंट इथे येणार आणि ह्या सपोर्टला मॅक्सिमम होऊन तो असा होऊन परत अशा टाईपचा शेप आपल्याला मिळतो. मग पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजेच काय, जिथे बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते. मग असे किती पॉईंट्स पाहायला मिळतात, जनरली 2 पाहायला मिळतात. ही BMD आहे, ठीक आहे. एक्झामला जर आली अशा प्रकारचा क्वेश्चन आणि BMD जर विचारली ती अशा शेपमध्ये असते, ठीक आहे. चला, द रेट ऑफ चेंज ऑफ शेअर फोर्स इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ शेअर फोर्स इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ शेअर फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ लोडिंग, ठीक आहे. इंटेन्सिटी ऑफ लोडिंग. मग तेच जर म्हटलं रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट दॅट इज नथिंग बट शेअर फोर्स. हे सगळं उलटं असतं बघा. पहिले लोडिंग आपण पाहतो, नंतर शेअर फोर्स पाहतो, नंतर मोमेंट पाहतो. मग मोमेंटला विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज केलं का शेअर फोर्स भेटतो, शेअर फोर्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज केलं का डब्ल्यू भेटतो, ठीक आहे. उलटं यायचं. मग एफ म्हटलंय म्हणून डब्ल्यूला आलो, नाही तर एम म्हटला म्हणून एफला आलो, ठीक आहे. चला, ऑप्शन बी इज करेक्ट. रेट ऑफ चेंज ऑफ शेअर फोर्स दॅट इज नथिंग बट इंटेन्सिटी ऑफ लोडिंग. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अ मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट द शेअर फोर्स इज ॲट द सेक्शन वुड बी. काय बोललो मी, फॉर अ मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट शेअर फोर्स. मी काय म्हटलं मगाशी तुम्हाला, जिथे बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असते तिथे शेअर फोर्स काय असतो, जिथे बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असते तिथे शेअर फोर्स काय असतो, 0 असतो, ठीक आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. इन अ बीम वेअर द शेअर फोर्स चेंजेस द साइन द बेंडिंग मोमेंट, जिथे शेअर फोर्स सायन्स काय होतं तिथं हे मॅक्सिमम असतं, ठीक आहे. द बेंडिंग मोमेंट विल बी द मॅक्सिमम. सेम इकडे पण तसं झालंय, शेअर फोर्स. ओके, लक्षात घ्या दोन्ही गोष्टी, शेअर फोर्स आणि याच्यामधलं रिलेशन आणि शेअर फोर्स आणि BMD मधलं रिलेशन, दोन्ही क्वेश्चन कव्हर झाले. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. इन अ लोडेड बीम द टर्म dm/dx, एवढ्यातच म्हटलो, जेव्हा मोमेंट चेंज होते तेव्हा ती कशाच्या बरोबर असते, ती शेअर फोर्सच्या बरोबर असते. मग कुठे ऑप्शनमध्ये, सर ऑप्शन डी मध्ये आपल्याला मिळाले शेअर फोर्स ॲट द सेक्शन. बाकीचे ऑप्शन तुम्ही रीड करत चला, ठीक आहे. पॉज करून व्हिडिओवर पॉज करून ऑप्शन्स रीड करत चला. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर द शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम वेअर द W इज द वेट पर युनिट. बापरे, बघा पहिला ऑप्शन काय, चेंज इन बेंडिंग मोमेंट ओव्हर अ स्मॉल लेंथ DM, ओके, इज इक्वल टू एरिया ऑफ द शेअर फोर्स अंडर द लेंथ VDX. अच्छा, हे कसं असतं ते तुम्हाला सांगतो मी जरा. हां बघा, जेव्हा बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतो आपण, एखादी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ केली, बरोबर. समजा त्यांनी काय म्हटलं, चेंज इन अ BM ओव्हर अ स्मॉल लेंथ. मग समजा इथे समजा बेंडिंग मोमेंट आहे, आता इथे समजा ह्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट ही आहे आणि इथे बेंडिंग मोमेंट थोडी कमी झाली समजा, ठीक आहे, किंवा 0 झाली. मग जी काही बेंडिंग मोमेंटमध्ये चेंज होते, जे काही बेंडिंग मोमेंटमध्ये चेंज होते एका स्मॉल लेंथला, दॅट इज इक्वल टू द एरिया ऑफ द शेअर फोर्स डायग्राम अंडर द सेम लेंथ, ओके. आणि मग त्यात हा जो काही आपला हे असतं, काय असतं, ठीक आहे, एक काम करूया, बेटर वे, ब्लँक पेज घेऊ आपण आणि कुठे ब्लँक पेज बेटर वे, हां इथे बघा. बघा आता समजा आपण काय केलं, एक ड्रॉ केली डायग्राम, त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला बघा, सेंट्रल पॉईंट लोड अप्लाय केला, सेंट्रल पॉईंट लोड. मग मला SFD कशी भेटते, मला SFD अशा पद्धतीने भेटते काहीतरी, बरोबर. आणि त्याच वेळेस मला BMD कशी भेटते, अशा पद्धतीने भेटते. त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी क्वेश्चनमध्ये डायरेक्ट म्हटलंय की जी काही BMD चेंज होती ह्या पॉईंटपासून तर ह्या BMD चेंज झाली, ती BMD चेंज इज नथिंग बट शेअर फोर्स डायग्रामचा एरिया, ठीक आहे, शेअर फोर्स डायग्रामचा एरिया, ठीक आहे. आणि हे जे काय हाईट असेल त्या शेअर फोर्स डायग्रामचा एरिया, याला जेवढा आपण हे करणार ना, याची जर व्हॅल्यू काढली ना आपण, तर तो आपल्याला काय देईल, याचा पण एरिया देईल, ठीक आहे. चला, ऑप्शन ए इज करेक्ट. बघा, द चेंज इन बेंडिंग मोमेंट ओव्हर अ स्मॉल लेंथ इज इक्वल टू एरिया ऑफ द शेअर फोर्स डायग्राम अंडर द सेम लेंथ, ठीक आहे. बाकी तर चेंज इन बेंडिंग मोमेंट स्मॉल लेंथ नाही, ठीक आहे, ओव्हर अ स्मॉल लेंथ इज इक्वल टू रेट नसतो कधी पण,
इथे काय नाही, रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट नाही, हे रेट नसतोच कधीच. चेंज ऑफ द शेअर फोर्स ओव्हर हे पण चुकीचं आहे. ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला बघा आता, कॅन्टिलिव्हर बीम दिले माझ्याकडे. कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅरीज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट अ फ्री एंड. त्यांनी फ्री एंडला एक काय केला, लोड अप्लाय केला. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीम अशी असते. मग अशा परिस्थितीमध्ये तिची शेअर फोर्स डायग्राम काढायची. मग बघा, जेव्हा बेंडिंग मोमेंट किंवा शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करतो, जेव्हा आपण लेफ्ट साईडने सुरुवात करतो तेव्हा काय करतो, डाऊनवर्डला निगेटिव्ह घेत असतो आणि अपवर्डला पॉझिटिव्ह घेत असतो. पण जेव्हा आपण राईट साईडने करतो तेव्हा काय करतो, डाऊनवर्डला आपण काय करतो, पॉझिटिव्ह घेतो आणि याला निगेटिव्ह घेतो. मग फोर्स अप्लाय झाला म्हणजे कसं, बघा हा डाऊनवर्ड आहे ना, मग डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, म्हणून जेव्हा मी शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करतो तो असा जाणार आणि नॉर्मली आपली डब्ल्यूला कव्हर करणार, कारण हा जो एवढा फोर्स आहे त्याला इथे रिएक्शन फोर्स अप्लाय होणार. मग ह्या दोघांना बॅलन्स करण्यासाठी मी इकडे फोर्स लावला, तोच फोर्स इकडे जाणार आणि परत तो रिटर्नमध्ये येणार, कारण हा जर 50चा पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन 50ची निगेटिव्ह लागेल. मग डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, राईट साईडने डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, म्हणून मी ती वर घेतली 50. मग सेम 50 फॉलो होणार पूर्ण बीमवर आणि परत तो काय येणार, डाऊनवर्डला जाणार. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, चालेल. हे आपलं मगाचं आहे एरियाचं. हां, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिलेशन ऑफ द शेअरिंग फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ॲट द सेक्शन. मी काय सांगितलं, जेव्हा बेंडिंग मोमेंट चेंज होते विथ रिस्पेक्ट टू एक्स, बेंडिंग मोमेंट चेंज होते विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा तो काय देतो, मला फोर्स देतो. ऑप्शन सी इज करेक्ट. आणि जेव्हा शेअर फोर्स माझा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा मला काय भेटते, डब्ल्यू लोडिंग भेटते. ठीक आहे, चला. इन अ कॅन्टिलिव्हर बीम द बेंडिंग मोमेंट विथ रिस्पेक्ट टू द फिक्स एंड इज मॅक्सिमम ॲट द सेंटर, ॲट द फ्री एंड, ॲट द फिक्स एंड, ॲट द एनी पॉईंट. ॲट द फिक्स एंड. बघा डब्ल्यू अप्लाय केला, बघा मागच्या क्वेश्चनचा आन्सर पण भेटलं इथे. आणि कुठे मॅक्सिमम भेटली मला ती, बेंडिंग मोमेंट फिक्स एंडला भेटली का, हो सर. इन द कॅन्टिलिव्हर बीम द बेंडिंग मोमेंट ऑफ द रिस्पेक्ट टू द फिक्स एंड इज मॅक्सिमम ॲट द फिक्स एंड. ठीक आहे, चल. हा कुठेतरी HP हिमाचल प्रदेश लेक्चरर पॉलिटेक्निकच्या टीचरच्या सर्व्हिसला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इन अ कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट द फ्री एंड. परत ऑप्शन ए इज करेक्ट, म्हणजे फिक्स एंडला जास्ती असते. बघा मॅक्सिमम काय म्हटलं त्यांनी, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इथेच असते. सेम क्वेश्चन रिपीट झाला काय, वेगवेगळ्या एक्झामला विचारलेला. चला, द गिवन फिगर शोज द शेअर फोर्स डायग्राम फॉर अ बीम ABCD, द बेंडिंग मोमेंट इन द पोर्शन BC. आता हे काय म्हटलं त्यांनी, बघा अ गिवन फिगर शोज द शेअर फोर्स डायग्राम, ही काय आपली SFD आहे, बेंडिंग मोमेंट इन पोर्शन. आणि ह्या पोर्शनमध्ये बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, आता ह्या पोर्शनमध्ये बेंडिंग मोमेंट काय असणार आहे. बघा कसं असतं, आता जिथे पण तुमची शेअर फोर्स 0 असतो, जिथे शेअर फोर्स 0 असतो तिथे बेंडिंग मोमेंट काय असते, मॅक्सिमम असते. पण आता इथे काय झालं, इथे लोड अप्लाय झाला आहे. बघा आता हीच डायग्राम आपण इथे ड्रॉ करूया आणि मग याच्यावरून समजेल आपल्याला. बरोबर, आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत लोडिंग आहे, म्हणजे जे काही चेंजेस आहेत ते बेंडिंग मोमेंट इथे चेंज होणार आहे. मग कसं होणार, मग ती बेंडिंग मोमेंट जेव्हा आपण ड्रॉ करू तेव्हा ह्या पॉईंटपर्यंत, बघा ह्या पॉईंटपर्यंत जेव्हा लोडिंग अप्लाय केलं ना, म्हणजे समजा एक्झाम्पल आता याची लोडिंग कशी होईल, सर इथून एवढं काहीतरी लोडिंग असणार आहे, म्हणजे इथे जर 10ची लोडिंग लावली, अशी डायग्राम असणार आहे. इथे जर 10ची लोडिंग लावले तर त्याच्या इथे काय असणार आहे, 10चीच लोडिंग रिव्हर्समध्ये असणार आहे. सेम इथे परत 10ची लोडिंग असणार आहे, ती इथेच परत 10ची लोडिंग असणार आहे. म्हणजे या मधल्या पोर्शनमध्ये आपला काहीच लोडिंग नाही आहे. बरोबर, म्हणजे हा आपला पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे, कलर चेंज करूया आपण, हा पॉईंट आहे आपला ए, हा पॉईंट आहे बी, हा पॉईंट आहे सी आणि हा पॉईंट आहे डी. बरोबर, आता बघा मग जेव्हा मी डायग्राम ड्रॉ करणार, मग ह्या 10 टू समजा हे डिस्टन्स काहीतरी 1 2 काय असेल, 1 mm पकडूया, 1 1 1 1 सगळीकडे. तर मग हा माझा काय होणार, BMD माझी इथे लोड होणार आणि सेम पॉईंटला इकडे होणार. मग मधल्या काळात काय, जिथे शेअर फोर्स नाही आहे तिथे बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम्स राहते किंवा नॉन झिरो कॉन्स्टंट त्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. कारण ह्या पॉईंटमध्ये काही हे नाही आहे, लोडिंग नाही आहे, शेअर फोर्स पण नाही आहे, तिथे काय राहणार ती नॉन झिरो कॉन्स्टंट, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट.
हे असे असणार त्याचे PMD. ठीक आहे. मग ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट बघा. अ simply supported beam of a span carries a over a full span of load varying linearly from 0 h each end to the W at a midpoint. The maximum bending moment. आपल्याला काय सांगितलं त्यांनी बघा, एक सिम्पली सपोर्टेड बीम त्यांनी म्हटले कॅरीज ओव्हर अ फुल लेंथ अ लोड व्हॅरिंग लिनियरली फ्रॉम 0 ॲट इच एंड अँड W ॲट मिड स्पॅन. ठीक आहे, म्हणजे हा W इथे अप्लाय होतोय. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं तर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट सांगितले. त्यांनी काय सांगितले मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. तर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मी मग सांगितलं तुम्हाला का जर ती एल असेल, त्याने नक्की सेंट्रल लोड म्हटलाय की अच्छा UVLची कंडिशन दिली आहे. ओके ओके ओके. तर UVLच्या कंडिशनमध्ये तुम्हाला आता लक्षात ठेवायला लागेल, जेव्हा UVLची कंडिशन येते, अच्छा हे सॉल्व नका करत. ओके ओके. आता UVLची कंडिशन दिली, काहीच नका करत बसू, डायरेक्टली लक्षात ठेवा W²/12 त्याचं काय असतं मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट असते. कधी? जेव्हा लिनियरली व्हॅरिंग असतं बोथ साईडला आणि सेंटरला तो W असतो मॅक्सिमम. ठीक आहे, हां W²/12. ओके, थँक्यू फॉर दिस सेशन. बरेचसे क्वेश्चन कवर केलेत. शक्यता आहे जास्तीत जास्त क्वेश्चन एक्झामला यायची. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. ज्यांना कोणाला गरज आहे, वाटते की आपल्याला या लेक्चरमधले जे काही बेनिफिट्स बाकीच्यांना पण मिळावं, तर नक्की शेअर करा. मी सांगितलेल्या क्वेश्चनचा आन्सर नक्की कमेंट करा. ठीक आहे, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच काही व्हिडिओ आम्ही अपलोड करत जाणार आहेत. आणि सॉमचे सर्व टॉपिक्स आपण कवर करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चलो थँक्यू फॉर दिस सेशन. बाय बाय.